नमस्कार मित्रांनो, मी दीपक पाटील. तुम्हाला पण असं वाटतंय का मित्रांनो की तुमच्या ग्रामपंचायतमध्ये काहीतरी काळाबाजार झालेला? हो, भरपूर मुलांना असं वाटतं की आपल्या गावात काहीतरी ग्रामपंचायतमध्ये काळाबाजार चालू आहे किंवा झालेले आहेत बा, हे काम प्रत्यक्षात झालेलं नाही, त्याचा निधी काढला गेलेला आहे. तुम्हाला असं खरंच वाटत असेल मित्रांनो, तर तुम्हाला काय करायचंय माहिती आहे? RTI टाकायचं, माहिती अधिकार. माहिती अधिकार टाकल्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही पूर्ण माहिती मागा. ते कामाबद्दल तुम्ही पूर्ण माहिती मागा, त्याचं वर्क ऑर्डर मागा, कामाचे इस्टिमेट, MB, कम्प्लीट सर्टिफिकेट, हे सर्व मागितल्यानंतर मित्रांनो मग बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा तुम्ही RTI टाकतात ना तेव्हा 2 प्रिंट तुमच्याकडे असायला. एक जेव्हा तुम्ही ग्रामसेवकाकडे जमा करशाल आणि एक तुमच्याकडे राहील. जी तुमच्याकडे राहील ना मित्रांनो, त्याच्यावर त्याचा ग्रामसेवकाचा सही आणि शिक्का आहे. हा सर्वात महत्वाचा तुमच्याकडे पुरावा असतो मित्रांनो, कारण की ते 30 दिवसाच्या आत तुम्हाला त्यांना माहिती देणं बंधनकारक. ती माहिती आल्यानंतर मित्रांनो एकदा बघा तुम्ही त्या माहितीमध्ये जे काम त्यांनी जे दाखवलेलं आहे ते प्रत्यक्षात झालेलं आहे का कुठेतरी काही झोल आहे. पण तुम्हाला कधी वाटतंय की या कामात कुठेतरी झोल झालेला आहे, कुठेतरी पैसे यांनी लुटलेले आहेत? बस तुम्हाला पंचायत समितीमध्ये DDO कडे तक्रार दाखल करायची. मग ती तक्रार दाखल झाल्यानंतर चौकशी लागते मित्रांनो. चौकशी लागल्यानंतर मित्रांनो ग्रामसेवक आणि सरपंच ते अर्धी फाटून जातात. हो, ही पावर आहे ना मित्रांनो RTI मध्ये. हो, तुम्हाला RTI विषयी काही माहिती सविस्तर मध्ये माहिती पाहिजे असेल ना मित्रांनो, मला मेसेज करा, मी तुम्हाला सविस्तर माहिती दिली RTI बद्दल. भरपूर ठिकाणी असा प्रकार होत असतो मित्रांनो की तुम्ही ग्रामसेवक, सरपंच यांना काही प्रश्न विचारले किंवा तुम्हाला काहीतरी अडचण आहे, तुम्ही विचारलं गावाच्या विकासाबद्दल, तर ते तुम्हाला उडवाउडीची उत्तर देतात मित्रांनो. त्यांच्यासोबत भांडण करत बसू नका, त्यांच्यासोबत अजिबात भांडण करत बसू नका. कारण की ते काय करतात, काहीतरी शासकीय कामात अडथळा निर्माण करतोय असे काहीतरी खोटे गुन्हे दाखल करायची धमकी देतात. बरोबर आहे ना? पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांना लेखी स्वरूपात माहिती अधिकारद्वारे तुम्ही माहिती विचारा. हो, हे तुमचं एकदम लिगली पद्धतीने तुम्ही त्यांना माहिती विचारणार आहे. माझं एकच टार्गेट आहे मित्रांनो, मला सर्व तरुण मुलांना सोबत घेऊन त्यांच्या गावात ग्रामपंचायतचे काळेबाजार बंद करायचे. हे एकच टार्गेट माझं. जय महाराज.